नमस्कार, मी स्मिता टिप्शनरी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण एक वेगळा विषय पाहणार आहोत। आहे तर खरं प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा, प्रत्येकाच्या मनात पोचणारा। आपल्यातील प्रत्येक व्यक्ती ही मंदिरात जाते। लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत आपण मंदिरात जातो। देवाचे दर्शन घेतल्यानंतर आपण मंदिराच्या पायऱ्यांवर बसतो। त्याचे काय कारण आहे हे आपण पाहणार आहोतच, पण त्याआधी हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राइब करायला विसरू नका। मंदिरात देवदर्शन झाल्यानंतर प्रत्येक जण हा मंदिराच्या पायरीवर बसलेला असतो। तिथे एक प्रकारची शांतता आणि शुद्ध वातावरण असते। तुमच्यापैकी कोणालाही हा अनुभव आला आहे का की मंदिराच्या शांत आणि सुगंधित वातावरणात खूप असे प्रसन्न वाटले आहे? असे वाटले असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा। मंदिराच्या पायऱ्यांवर आपण 5 ते 10 मिनिटं बसतो। ही पूर्वापार चालत असलेली परंपरा आहे। मंदिराच्या पायऱ्यांवर बसल्यानंतर आपण एक श्लोक म्हणतो, परंतु आता सर्वांना त्याचा विसर पडला आहे। आपण हा श्लोक नक्की म्हणा व त्याचा अनुभव तुम्ही नक्की घेऊ शकता व हा पुढच्या पिढीपर्यंत अवश्य पोचवा। ह्याने आम्ही असे समजू की आम्ही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यात सफल झालो आहोत। हा कोणता श्लोक आहे हे आपण पाहूयात। अनायासेन मरणम विना दैन्यं जीवनम देहांत तव सान्निध्यम देही मे परमेश्वरम। ह्याचा अर्थ असा आहे, अनायासेन मरणम म्हणजे आपल्याला सहजपणे त्रासरहित मृत्यू आला पाहिजे, अंथरुणाला खिळून राहू नये, व्यतीत होऊन मरू नये। तर आपल्याला दैनंदिन जीवनात साधारणपणे आपण जसे वावरतो तसे मृत्यूच्या दिवसालाही सामोरे जावे। विना दैन्यं जीवनम म्हणजे आपले जीवन कोणावरही अवलंबून नसावे, कोणाजवळही असहाय्यपणे आधाराची याचना करायला लागू नये। देहांते तव सान्निध्यम म्हणजे जेव्हा मृत्यू येईल तेव्हा तो परमेश्वराच्या सान्निध्यात यावा, त्याचे दर्शन घेत असताना देहत्याग घडावा। देही मे परमेश्वरम म्हणजे हे परमेश्वरा मला असा आशीर्वाद दे। परमेश्वराची प्रार्थना करत असताना हा श्लोक म्हणावा। नोकरी, गाडी, बंगला, कन्या, पुत्र, पतिपत्नी, घरदार, पैसा, अडका इत्यादी मागू नका। तुमच्या योग्यतेनुसार परमेश्वर त्या गोष्टी स्वतःहूनच देत असतो। म्हणून आपण देवदर्शनानंतर शांततेत बसून ही प्रार्थना म्हणावी। प्रार्थना म्हणजे काय? तर प्रार्थना म्हणजे प्र म्हणजे विशेष, सर्वोत्तम, सर्वोच्च आणि अर्चना म्हणजे विनंती। अशा प्रकारे मंदिरात नेहमीच डोळे उघडे ठेवून देवाचे दर्शन घेतले पाहिजे। काही लोक त्या ठिकाणी त्यांचे डोळे बंद करून उभे राहतात। आपण देवाला पाहायला आलो आहोत तर डोळे का बंद करायचे? तुमचे डोळे उघडा आणि परमेश्वराच्या रूपाकडे पहा, त्याच्या दर्शनाचा पूर्ण आनंद घ्या। त्या सर्वांग सुंदर परमेश्वराच्या निजस्वरूपाकडे डोळे भरून पहा। अशा दर्शनानंतर जेव्हा तुम्ही बाहेर शांत बसाल तेव्हा बंद डोळ्यांनी तुम्ही पाहिलेले या रूपाचे ध्यान करा आणि ध्यानात तुम्हाला परमेश्वर नक्कीच दिसेल। तुम्हाला कधी अशा प्रकारे परमेश्वराने दर्शन दिले असेल तर आम्हाला तुम्ही नक्की सांगा। या व्हिडिओबाबत काही प्रश्न असल्यास कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा व श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। नमस्कार।